आज मी तुमका एक चटणी दाखवतोय भाकरीसोबत आणि चपातीसोबत. आज काय फोडणी बिडणीचं काम नाही हा. तर त्यासाठी मी एकातलो अर्धो कांदो घेतलो आहे, थोडंसं खोबरा सुक्या घेतलं आहे आणि 15-1 लसणीचे पाकळे आणि घरगुती मालवणी मसालो आणि जिरा आणि मीठ काय तर नंतर टाकूचा. तर आता ह्या सगळ्या साहित्य आहे ना आपल्या मिक्सीमध्ये ना सगळं वाटून घ्यायचा आणि वाटून पण एकदम बारीक वाटून घ्यायचा नाही हा, जरासा असा मध्यम वाटूचा हा की चटणीची अशी चव येऊ काही भाकरीसोबत वगैरे. ह्या बघा ह्या सगळा साहित्य आहे ना आता मिक्सरमध्ये टाकायचा. म्हटलं आज ना काय फोडणी बिणीचं दाखवूया नको, आज चटणीचा प्रकार दाखवूया. आणि ही चटणी आहे ना ती तुम्ही भाकरीसोबत आणि चपातीसोबतच नाही तर तुम्ही ना सुक्या चिकन बिकन बनवतास ना तेव्हा त्याच्यात पण टाकू शकतास, असं काय नाही. आणि ही चटणी तुम्ही डब्यामध्ये बंद करून फ्रीजमध्ये ठेवलास ना ती 15-1 दिवस मस्तपैकी टिकता. पण ह्याच्यात पाणी टाकायचं नाही, बिना पाण्याची वाटूची हा, नाही तर चुकून पाणी टाकशाल. हे बघा या सगळं साहित्य असं घेतलं आणि मिक्सीमध्ये वाटलं अशी वाटू गई सगळ्याक उपयोगी होता. वायच कधीतरी ना मासे आणलास ना ते एका माशाच्या फोडीक लावून बघा, आवडली तर एकाच फोडीक लावा आधी, आवडली तर मस्तच वाटत तुमका. म्हणून अशी चटणी करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.